Hello, my dear shining stars. Today we are going to learn English. Lesson number 5, The Story of Sindbad the Sailor. You might have heard about Sindbad in many stories. The story of Sindbad and his 7 fantastic voyages appears in the huge collection of stories, the Book of 1001 Nights or the Arabian Nights. The story tells us that Sindbad was a famous sailor who lived in Baghdad. He was honest, generous, and brave. He had many adventures on each of his voyages. He never lost heart and hope in dangerous situations. He overcame great dangers and returned home safely from each of his voyages. Here is the story of his first voyage. तर मुलांनो, voyage म्हणजे काय? voyage म्हणजे समुद्रातून केलेला प्रवास. जेव्हा कोणी समुद्रातून प्रवास करतं त्याला voyage म्हणतात. आणि आता जी आपण स्टोरी शिकणार आहोत, कोणाबद्दल आहे ती? सिंदबादबद्दल. आणि सिंदबादनी असे बरेच voyages केलेले आहेत. आणि ही जी आता स्टोरी आपण शिकणार आहोत ती कोणत्या बुकमधून घेतलेली आहे? द बुक ऑफ 1001 नाईट्स ऑर द अरेबियन नाईट्स या बुकमधून ही स्टोरी घेतलेली आहे. सिंदबादनी असे बरेच त्याचे प्रवास केलेले आहेत, बरेच वोयेजेस केलेले आहेत, पण त्यातूनही त्याचे जे फंटॅस्टिक वोयेजेस आहेत ते 7 आहेत आणि त्यातलं हे फर्स्ट वोयेज आहे. ठीक आहे. आणि ही स्टोरी आपल्याला काय सांगते? तर सिंदबाद हा खूप फेमस सेलर होता आणि तो कुठे राहत होता? बगदादमध्ये. तो खूप ऑनेस्ट होता. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. जनरस होता. जनरस म्हणजे उदार किंवा क्षमाशील. ब्रेव होता. ब्रेव म्हणजे शूर, वीर. ओके. आणि त्याने असे बरेच ॲडव्हेंचरस वोयेजेस केलेले आहेत. आणि ज्या वेळेस त्याचं असं डेंजर सिच्युएशन त्याच्यावर आली त्या वेळेस त्याने त्याला धैर्याने सामोरे गेलेला आहे. तो घाबरला नाही, भिला नाही. त्यालाच तो सामोरे गेला आणि त्या सगळ्या डेंजर कंडिशन्समधून तो परत घरी त्याच्या स्वतःच्या सेफली आलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत सिंदबादचं फर्स्ट वोयेज. द फर्स्ट वोयेज. सिंदबाद set sail with a company of merchants on a big ship. From time to time, they stopped at various ports. There, they sold their merchandise and bought new things to trade. आता इथे सिंदबादनी प्रवास करायला चालू केलेला आहे. त्याचा फर्स्ट वोयेजमध्ये तो मर्चंट्स म्हणजे व्यापारी, एक व्यापाऱ्यांची कंपनी होती आणि ते सगळे व्यापारी लोक त्यांचा माल घेऊन मर्चंडाईज म्हणजे गुड्स और थिंग्स फॉर सेल. त्यांचे जे काही थिंग्स होते ते दुसरीकडे जाऊन सेल करायचे. मग मर्चंडाईज म्हणजे त्यांचे ज्या थिंग्स असतात ज्या सेल करण्यासाठी असतात त्याला म्हणतात मर्चंडाईज. ठीक आहे. तर त्यांचे जे काही गुड्स किंवा थिंग्स होते, मर्चंडाईज होते, ते शिपमध्ये त्यांनी सगळे काही व्यवस्थित अरेंज केले आणि ते निघाले. आणि थोड्या दिवसांनंतरनं ते वेगवेगळ्या पोर्टवर थांबायचे आणि तिथे त्यांचं जे गुड्स होते, जे मर्चंडाईज होते ते सेल करायचे आणि नवीन थिंग्स ते आपल्या शिपमध्ये घ्यायचे किंवा स्वतःकडे घ्यायचे ट्रेड करण्यासाठी. ट्रेड मीन्स खरेदी विक्रीचा व्यापार करण्यासाठी. ओके. मग आता पुढे काय झालं? वन डे when their ship was sailing smoothly across the sea, they spotted a small island at a distance. एका दिवशी त्यांची शिप अगदी व्यवस्थित शांत गतीने मस्तपणे चालली होती समुद्रामधून, पण त्यांना एका क्षणामध्ये त्यांना आयलँड दिसलं. आयलँड म्हणजे काय? एक अशी जागा असते, जमीन असते आणि त्याच्या चारही बाजूंनी पाणी असतं. त्याला चारही बाजूंनी पाण्याने वेढलेलं असतं. त्याला म्हणतात आयलँड. तर ते त्यांना लांबून दिसलं. दे हॅड नॉट सीन लँड फॉर मेनी डेज अँड फेल्ड बोथ सरप्राईज्ड अँड हॅपी टू सी द आयलँड. त्यांनी बरेच दिवस झाले नुसतं पाणीच पाहिलं होतं. शिप समुद्रातून चालली होती. खूप दिवसामागून दिवस जात होते आणि ते फक्त पाणीच बघत होते. पण इतक्या दिवसांनी त्यांना एक आयलँड दिसलं. त्यांना खूप छान वाटलं. अरे वा, किती छान, मस्त आता आयलँड इथे दिसलं आहे, हो की नाही? दे सेल्ड क्लोज टू द आयलँड. ते सेल करत गेले त्यांची शिप त्या आयलँडच्या जवळ. द कॅप्टन ऑफ द शिप अलाउड देम टू गो देअर फॉर अ पिकनिक. त्यांचं जे शिपचा कॅप्टन होता त्यांनी काय केलं?
सगळ्या जे काही मर्चंट्स होते, जे काही व्यापारी होते, त्यांना पिकनिक बनवण्यासाठी परमिशन दिली आणि काय म्हणाले कॅप्टन, तुम्ही जा तिथे पिकनिक करा, थोडं तुम्हाला निवांतपणा मिळेल. एव्हरीवन वॉज एक्सायटेड, त्यामुळे सगळेजण खूप एक्सायटेड झाले. ऑन द आयलँड they strolled around, sang and danced. Some people began to wash clothes. Some lit fires to cook meals. सगळेजण स्ट्रोल म्हणजे काय, तर इकडे तिकडे फेरफटका मारणे. काही लोक तिथे फेरफटका मारायला लागले, काही गाणे म्हणायला लागले, काही डान्स करायला लागले आणि काही लोक तर त्यांचे कपडे धुवायला लागले आयलँडवर. आणि काही लोकांनी काय केलं, तिथे फायर लावली. कशासाठी, तर त्यांचं जेवण बनवण्यासाठी. ओके. सून अ ब्रीज स्प्रँग अप. तेवढ्यात एक ब्रीज म्हणजे काय, हव्याची झुळूक. स्प्रँग अप म्हणजे एकदम सडनली, खूप जोरात अशी हवा आली. द फायर्स बिगॅन टू ब्लेज. जोराची हवा आल्यामुळे काय झालं, ते जे काही फायर लावलं होतं त्यांनी त्यांचं जेवण बनवण्यासाठी, ते जोरजोरात धगधगायला लागलं. सडनली द लँड बिगॅन टू शेक अँड मूव्ह. ओ माय गॉड, अचानक काय झालं, ते जे काही लँड होतं ते हलायला लागलं, शेक अँड मूव्ह व्हायला लागलं. विथ अ शॉक द पिकनिक पार्टी रिअलाइज दॅट द आयलँड वॉज नॉट अन आयलँड ॲट ऑल. ते जे काही आयलँड होतं ते काही आयलँड नाही आहे, हे त्या तिथल्या जे लोक त्या आयलँडवर उतरले होते त्यांना रिअलाईज झालं, अरे बापरे, हे काही आयलँड नाही आहे, काहीतरी वेगळंच आहे. दे वर ऑन द बॅक ऑफ अ ह्यूज सी मॉन्स्टर अँड इट हॅड स्टार्टेड मूव्हिंग. ते एका ह्यूज सी मॉन्स्टरच्या पाठीवर बसलेले आहेत आणि आता ते मूव्ह व्हायला लागलेलं आहे. ओके. पीपल बिगॅन टू स्क्रीम. सगळे तिथले जे काही लोक होते आयलँडवर उतरलेले, सगळे आरडाओरडा करायला लागले, ओरडायला लागले. दे लेफ्ट देअर पॉट्स अँड पॅन्स, देअर क्लोथ्स बोथ वॉश्ड अँड अनवॉश्ड अँड रश्ड बॅक टू द शिप. तिथे ते जे उतरले होते त्यावेळेस त्यांचे पॉट्स आणि पॅन्स तिथे घेतले होते त्यांनी, ते सगळे तिथेच सोडले. क्लोथ्स धुवायला घेतलेले, धुतलेले आणि न धुतलेले सगळे तिथेच ठेवले आणि शिपकडे धाव घ्यायला लागले. The captain ordered his men to set sail immediately in order to move away from the monster. तो जो काही मॉन्स्टर आहे त्याच्यापासून लांब जाण्यासाठी आपण लगेच शिपमध्ये बसण्याचे ऑर्डर्स तिथल्या त्या कॅप्टनने त्यांना दिले. ओके. द सी मॉन्स्टर प्लंज्ड डीप इन टू द सी. प्लंज्ड मीन्स अचानक जोरात उडी मारणे. ठीक आहे. मग तो जो सी मॉन्स्टर होता, सो कॉल्ड सी मॉन्स्टर मीन्स एक मोठा अवाढव्य समुद्रातला प्राणी. ठीक आहे. त्याने खूप जोरात अशी उडी घेतली समुद्रामध्ये. मेनी ऑफ द पीपल मॅनेज टू क्लाइंब अबोर्ड द शिप बट मेनी सँक इन टू द सी विथ द सो कॉल्ड आयलँड. सिंदबाद अलोन डिड नॉट ड्रॉन इन द सी बट ही कुड नॉट रीच द शिप. बरेच जे लोक होते ते बरेच जण अबोर्ड म्हणजे शिपमध्ये जाऊन बसणे किंवा उतरणे. मग इथे क्लाइंब अबोर्ड दिलं आहे म्हणजे शिपमध्ये जाऊन बसण्यासाठी बऱ्याच लोकांना क्लाइंब करता आलं, बसता आलं. पण बरेच असे लोक होते की त्यांना काही शिपमध्ये जाता आलं नाही, ते त्या समुद्रामध्ये बुडून गेले. पण सिंदबाद हा असा एकटाच होता की जो समुद्रामध्ये बुडून तर गेला नाही, पण त्याला शिपमध्ये सुद्धा जाऊन बसता आलं नाही. अरे रे. ही सॉ इट सेलिंग फार फार अवे. ती जी शिप होती ती खूप लांब जाताना तो नुसता बघत बसला समुद्रामधून. ही वॉज नाव ॲट द मर्सी ऑफ द वेव्स बिंग टॉस्ड हिअर अँड देअर. आता तो कोणाच्या भरोशावर होता, फक्त त्या समुद्रामध्ये ज्या काही लाटा होत्या त्या लाटा त्याला टॉस करत होत्या, इकडून तिकडे फेकत होत्या. ही क्लंग टू अ पीस ऑफ वूड अँड समहाव मॅनेज टू कीप अफ्लोट. ही स्पेंड द नाईट अलोन ॲट सी. एक लाकडाचा तुकडा त्याला तिथे दिसला, पीस ऑफ वूड. क्लंग म्हणजे त्याला असं पकडून बसणे जोरात. मग तो कसं तरी त्याने मॅनेज केलं की एक लाकडाचा तुकडा त्याच्या हाताला आला आणि तो त्याला धरून बसला आणि तशी त्याने पूर्ण रात्र काढली. पूर्ण रात्र त्या लाकडाच्या सहाऱ्यावर तो फ्लोट होत राहिला समुद्रामध्ये. व्हॉट हॅपन्ड द नेक्स्ट डे? वेन द नेक्स्ट डे डॉन म्हणजे एक रात्र संपून दुसरा दिवस जेव्हा उगवतो त्यावेळेस त्याला म्हणतात डॉन्ड. सिंदबाद वॉज हॅपी टू सी दॅट ही हॅड फ्लोटेड नियर अन आयलँड.
a real big island. He could see hills and woods and trees at a distance. दुसऱ्या दिवशी जेव्हा दुसरा दिवस उगवला तेव्हा सिंदबादला खरंच खूप आनंद झाला, कारण की त्याला एक आयलँड दिसलं. आणि हे काही सी मॉन्स्टरसारखं सो कॉल्ड आयलँड नव्हतं, हे खरं खुरं आयलँड होतं. कसं काय बरं? कारण की तिथे त्याला सिंदबादला काय काय दिसत होतं? हिल्स दिसत होते, वूड्स दिसत होतं आणि ट्रीज दिसत होते लांबून. Though he was extremely tired, he swam to the shore with all the strength that he could muster. जरी तो खूप दमलेला होता तरी तो सी शोर म्हणजे समुद्राच्या त्या काठाजवळ पोहत पोहत आला. कसा आला? ऑल द स्ट्रेंथ दॅट ही कुड मस्टर. ऑल द स्ट्रेंथ दॅट ही कुड मस्टर मीन्स ऑल द स्ट्रेंथ दॅट ही कुड यूज ॲट दॅट टाईम. त्यावेळेला जेवढी त्याला स्ट्रेंथ एकवटता आली तेवढा स्ट्रेंथ तो जोर लावून तो पोहत पोहत समुद्राच्या किनाऱ्यावर आला. एक्झॉस्टेड अँड हंग्री. एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड. पण टायर्ड पण कसा टायर्ड? खूप 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 टायर्ड, त्याला म्हणतात एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड अँड हंग्री ही ले ऑन द सँड फॉर सम टाईम. काही वेळासाठी तो तिथे पडून राहिला. देन अगेन ही मेड अन एफर्ट अँड बिगॅन टू वॉक इन लँड टुवर्ड्स द शेडी फ्रूट ट्रीज दॅट ही कुड सी ॲट अ डिस्टन्स. काही वेळ तसाच पडून राहिला, पण थोड्या वेळाने सगळे स्ट्रेंथ त्याची एकवटून सगळे एफर्ट्स गोळा करून तो चालत चालत शेडी ट्रीजच्या जवळ गेला, फ्रूट ट्रीजच्या जवळ गेला. लकीली दिस वॉज द टाईम वेन द किंग ऑफ दॅट आयलँड सेंट हिज हॉर्सेस टू द सी शोर विथ द ग्रूम्स. ग्रूम्स मीन्स पर्सन्स हू टेक केअर ऑफ हॉर्सेस. जे लोक हॉर्सेसची काळजी घेतात, त्यांना फीड करतात, म्हणजे जेवायला वगैरे देतात, त्यांना पाणी देतात, त्यांची देखभाल करतात, त्यांना ग्रूम्स म्हणतात. तर तिथला जो आयलँडचा किंग होता त्या किंगने काय केलेलं होतं? हॉर्सेसला ग्रूम करण्यासाठी तिथे पाठवलेलं होतं. त्यामुळे ते जे होते लोक त्यांना तो सिंदबाद भेटला. द ग्रूम्स सॉ सिंदबाद अँड गेव हिम फूड अँड ड्रिंक. त्या ग्रूम्सनी सिंदबादला पाहिलं आणि त्याला जेवण पाणी वगैरे काय हवं नको ते दिलं. देन दे टूक हिम टू द किंग. त्यानंतरनं ते सिंदबादला किंगकडे घेऊन गेले. ओके. द किंग वॉज इम्प्रेस्ड बाय द वे सिंदबाद टोल्ड हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन. सिंदबादनी सांगितलं किंगला की माझ्याबरोबर असं असं झालं, आम्ही त्या सो कॉल्ड आयलँडवर होतो, असं झालं तसं झालं, असं सगळं एक्सप्लेन करून किंगला सांगितलं. मग ते सगळं ऐकून किंग फार इम्प्रेस्ड झाला. ओ माय गॉड, तुम्ही एवढं सगळं करून इथपर्यंत आलात, असं इम्प्रेस झाला. ही आस्क्ड सिंदबाद टू स्टे विथ हिम अँड वर्क ॲज अन ऑफिसर ऑफ द किंग ॲट द पोर्ट. किंगने काय केलं? सिंदबादला काय सांगितलं की तुम्ही आता काही काळजी करू नका, इथे एक ऑफिसर म्हणून तुम्ही काम करा आमच्या या पोर्टवर, ठीक आहे. सिंदबाद स्टेड देअर फॉर अ फ्यू डेज लर्निंग अ लॉट फ्रॉम द किंग अँड द पीपल ऑन द आयलँड अँड इन टर्न टेलिंग दॅम अबाउट द अदर सिटीज अँड पोर्ट्स दॅट ही हॅड विजिटेड. सिंदबादने तिथे राहिला आणि काय केलं? तिथल्या किंगकडून, तिथल्या जे काही लोक होते त्यांच्याकडून बऱ्याच थिंग्स त्याने शिकल्या. आणि इन रिटर्न त्याने काय केलं? परत तो जिथे जिथे त्याने विजिट केलं होतं ट्रेड करण्यासाठी तिथल्या सगळ्या सिटीजबद्दल, तिथल्या पोर्ट्सबद्दल सगळी इन्फॉर्मेशन तिथल्या लोकांना आणि किंगला दिली. ॲट द पोर्ट सिंदबाद ऑफन मेड अन इन्क्वायरीज अबाउट एनी शिप्स कमिंग फ्रॉम ऑर गोईंग टू बगदाद, बट नो सच शिप एव्हर केम टू दॅट पोर्ट. आणि मीनवाईल म्हणजे तो नेहमी काय करत होता? पोर्ट म्हणजे काय? बंदर. शिप्स जिथे थांबतात वगैरे त्याला पोर्ट म्हणतात. त्या पोर्टवर सिंदबाद नेहमी एन्क्वायरीज करत होता की बाबा कोणती शिप आली आहे का बगदादवरून, किंवा इथून कुठली शिप चालली आहे का बगदादकडे. कारण की सिंदबाद कुठला होता? येस, करेक्ट, सिंदबाद बगदादचा होता, हो की नाही. Then one day a ship arrived at the island with a lot of merchandise. एक दिवशी काय झालं की एक शिप त्या आयलँडवर आली विथ अ लॉट ऑफ मर्चंडाईज. मर्चंडाईज मी सांगितलं तुम्हाला, लोड ऑफ गुड्स ऑर थिंग्स कॅरीड इन अ शिप. म्हणजे जे काही
हे होते त्यांच्याकडे थिंग्स होत्या, गुड मर्चंडाईज म्हणजे गुड्स और थिंग्स, ज्या काही ट्रेड करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी ज्या काही थिंग्स असतात त्यांना मर्चंडाईज म्हणतात. ते सगळे घेऊन एक शिप त्या आयलंडवर आली. सिंदबाद वॉज ॲट द क्वे when the cargo from that ship was being unloaded. सिंदबाद त्या खे म्हणजे काय, तर तिथे जे काही शिप्स थांबतात, त्यांच्या सामानाचे चढउतार करतात, लोड किंवा अनलोड करतात, त्या जागेला खे म्हणतात. तर तिथे ती त्यांची शिप होती आणि तिथे जाऊन त्याने एन्क्वायरी केली. ही वॉज सरप्राईज टू सी दॅट हिज ओन नेम वॉज मार्क्ड ऑन सम ऑफ द बॉक्सेस. तो खूप सरप्राईज झाला की काही त्यातल्या जे काही बॉक्सेस होते त्याच्यावर सिंदबादचं नाव लिहिलेलं होतं. देन ही वेंट टू द सी द कॅप्टन ऑफ द शिप. तो त्या शिपच्या कॅप्टनकडे गेला. ठीक आहे. ॲट फर्स्ट द कॅप्टन कुड नॉट बिलीव्ह दॅट इट वॉज द सेम सिंदबाद दॅट दे हॅड सीन ड्रॉनिंग इन द सी. पहिल्या वेळेस जेव्हा सिंदबाद तिथे गेला, त्या कॅप्टनला भेटला आणि त्याने सांगितलं की मी सिंदबाद आहे, त्यावेळेस त्या कॅप्टनला तर अजिबात विश्वासच बसेना की हा सिंदबाद आहे म्हणून. कारण की त्या कॅप्टननी काय पाहिलं होतं, सिंदबाद पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे. मग तो जिवंत कसा, असं त्याला म्हणजे विश्वासच बसेना त्या कॅप्टनला. हा तर बुडून गेलेला होता असं त्याला वाटलं होतं, हो की नाही कॅप्टनला. बट व्हेन सिंदबाद स्पोक टू हिम फेस टू फेस ही रिकग्नाइज्ड हिम. पण जेव्हा सिंदबाद त्याच्याशी फेस टू फेस बोलला त्यावेळेस त्या कॅप्टनने सिंदबादला ओळखलं. ही वॉज ओव्हरजॉयड टू सी सिंदबाद अलाइव्ह. ही गेव हिम बॅक ऑल हिज मर्चंडाईज. आता कॅप्टनला खूप आनंद झाला की बाबा आपण जे पाहिलं की सिंदबाद गेलेला आहे, पण नाही, सिंदबाद अलाइव्ह म्हणजे जिवंत आहे. ठीक आहे. त्यामुळे त्या कॅप्टनला खूप आनंद झाला आणि त्या कॅप्टननी काय केलं, सिंदबादचे जे काही मर्चंडाईज होते, म्हणजे जे काही गुड्स सिंदबादचे होते, थिंग्स होते, जे त्यांनी सेल करण्यासाठी त्या शिपमध्ये ठेवलेले होते, ते सगळे त्या सिंदबादला परत देऊन टाकले. ओके. फ्रॉम द गुड्स दॅट ही दस गॉट बॅक, सिंदबाद प्रेझेंटेड द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स टू द किंग ऑफ द आयलंड, सेइंग, प्लीज ॲक्सेप्ट दिस युअर मॅजेस्टी. You have been very kind and very generous to me. ठीक आहे. मग जे काही त्याचे गुड्स त्याला मिळाले होते, कॅप्टननी दिले होते, त्यातले काही व्हॅल्युएबल म्हणजे खूप मौल्यवान असे काही थिंग्स त्याने घेतले आणि कोणाला प्रेझेंट केले, तिथल्या किंगला. आणि काय म्हणाला तो, प्लीज ॲक्सेप्ट धिस युअर मॅजेस्टी, म्हणजे प्लीज तुम्ही हे माझं ॲक्सेप्ट करा. यू हॅव बीन व्हेरी काइंड अँड व्हेरी जनरस टू मी. तुम्ही माझ्याशी खूप छान राहिलात, तुम्ही खूप जनरस वागलात माझ्याशी, त्यामुळे हे माझ्याकडून तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट तुम्ही घ्या. द किंग वॉज प्लीज्ड. किंगला छान वाटलं. ही टू गेव सिंदबाद मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट्स वेन सिंदबाद लेफ्ट द आयलँड विथ अ मर्चंट शिप. मग तिथला जो आयलँडचा किंग होता, त्या किंगने काय केलं, त्याने सुद्धा सिंदबादला काही थिंग्स प्रेझेंट म्हणून, गिफ्ट म्हणून दिल्या. ठीक आहे. किती छान आहे ना. सिंदबादने किती डेंजरस सिच्युएशनमधून त्याने होप्स लूज नाही केले. तो त्याला फेस झाला त्या सगळ्या डेंजरस सिच्युएशन्सला आणि त्यातून तो सेफली परत घरी पण गेला, हो की नाही. त्याचं घर कुठे होतं, कुठे राहत होता सिंदबाद? येस, व्हेरी गुड, बगदाद. अँड इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट हॅपन टू सिंदबाद आफ्टरवर्ड्स, यू हॅव टू रीड द रेस्ट ऑफ द स्टोरीज, हिज फंटास्टिक वॉयजेस. आता तुम्हाला खूप छान वाटलं असेल ना, बापरे, सिंदबादचं फर्स्ट वॉयज एवढं भारी आहे, मग त्याचे नेक्स्ट वॉयजेस पण किती छान छान असतील, हो की नाही. आणि तुम्हाला जर असे सगळे त्याचे वॉयजेस रीड करायचे असतील, जाणून घ्यायचं असेल की सिंदबादने अजून काय काय डेंजरस सिच्युएशन्सला सामोरं गेला, त्यातून तो कसा बाहेर आला, ते सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं वेगवेगळे अजून वॉयजेस रीड करावे लागतील. तर आवडली ना तुम्हाला ही स्टोरी? चलो, बाय बाय.